हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण 32 साईज कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग बघणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि काही नाही समजलं तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा. एकदम सोपी पद्धत आहे. नवीन ब्लाउज शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी आपलं खास चॅनल आहे. त्यासाठी तुम्ही जर नवीन ब्लाउज शिकत असाल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यासाठी खूप छान छान व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील. आणि आधीही आपण या चॅनलवर बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहे. तुम्ही चॅनलच्या याच्यावरती क्लिक करून तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा, जेणेकरून जर नवीन ब्लाऊज शिकत असाल तर तुम्हाला एकदम परफेक्ट याची कटिंग स्टिचिंग सगळं काही बघायला भेटेल. तर मी इथं 32 साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग करणार आहे. तर इथं पहा, मी असा पेपर फोल्ड करून घेतला. इथं तुम्ही कट लावून सिंगल एक बॅक साईडचा पार्ट अगोदर कट करून घेतला आणि त्याच्यानंतर फ्रंट पार्ट कट केला तरीही चालेल. आपण याच्यावरतीच बॅक साईड आणि फ्रंट पार्ट कशा पद्धतीने कटिंग करायचा ते बघणार आहोत. तर इथं बघा, मी इथं फोल्ड बाजूने मी टाकून घेते माप. तर 32 साईजचं कटोरी ब्लाऊज आहे. तर उंची माझी इथं 13.5 इंच आहे. इथं तुमची 13 पण असू शकते. त्याच्यामध्ये 1 इंच घ्यायचं आहे. जी काय उंची असेल त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 1 इंच ॲड करायचं आहे. तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर इथं बघू शकता तुम्ही, जसं की 13.5 नाही घेत तर मी इथं 13 इंच उंची घेते, कारण 32 साईजमध्ये बऱ्याच मैत्रिणींची उंची ही 13 इंच असते. तर मग 13 इंच घेते आणि त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करते. आता इथं तुमची उंची जी काय कमी जास्त असेल ती तुम्ही इथं करून घेऊ शकता. जशी 13 इंच प्लस 1 इंच तर ती झाली 14 इंच. मग आपण 14 इंचावरती काय केलं, इथं बघा या पद्धतीने रेष मारून घेतली. त्याच्यानंतर आपण इथं लगेचच घडीचं माप टाकून घेऊ. तर बघा, घडी तर छाती आहे 32 इंच. 32 इंचाचा चौथा भाग येतो 8 इंच आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन हे 2 इंच. तुम्ही इथं 1.5 इंच पण शिलाई मार्जिन घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तर मी इथं 2 इंचच माझ्या प्रत्येक व्हिडिओत जर तुम्ही बघितलं तर मी 2 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवत असते कमी जास्त करण्यासाठी. तर तुम्ही इथं 1.5 इंचाचं पण घेऊ शकता. आता इथं मी काय करते, उरलेला पेपर लगेचच कट करून टाकते. या पद्धतीने उरलेला पेपर कट करून टाकते, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. व्हिडिओत काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आपण आता इथं उंची टाकून घेतली, त्याचबरोबर छातीचा चौथा भाग आणि प्लस 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला टाकायचं आहे शोल्डर. तर आपण याच्यावरती बॅक साईड आणि फ्रंट पार्ट दोन्हीही पार्ट सोबतच कटिंग करणार आहे. तर मी इथं शोल्डरचं माप टाकून घेते. तर माझं 32 छाती आहे, तर त्यासाठी मी शोल्डर जे आहे ना ते मी इथं 5 इंच ठेवते या पद्धतीने. आणि मुंडा उंची 5.5 इंच. आणि त्याचबरोबर सरळ लाईन मारून घेते इथं. तर 5 इंच परत एकदा इथं चेक करून घेते. हे बघा या पद्धतीने बरोबर आहे. तर आपण इथं सरळ लाईन मारून घेऊ. त्याच्यानंतर आपली जी काही घडी आहे त्याच्यावरती इथं लाईन ओढून घेऊ. आता इथे बघायचं आपल्याला 1.5 इंच मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने. आणि ज्या पण मैत्रिणींजवळ ही स्केल असेल त्यांनी या पद्धतीने ठेवून मोंड्याचा आकार हा एकदम सोप्या पद्धतीने देऊन घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला जास्त हे बघा या पद्धतीने पॉइंट दिला की आपण हा व्यवस्थित हा स्केल असं ठेवून अगदी तुम्हाला जिथं ब्लाऊजचं जे काही मटेरियल भेटतं तिथं तुम्हाला ही स्केल मिळून जाईल. तिथं जाऊन तुम्ही या पद्धतीने मोंड्याचा आकार हा देऊन घेऊ शकता, ज्यांना आकार वगैरे जमत नाही त्या ताईंसाठी. त्याच्यानंतर इथून परत एकदा आपण, हा झाला आपला बॅक साईडचा मोंड्याचा आकार. इथून आपल्याला घ्यायचा फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार. तर तो आहे आपला 1 इंच. आता 1 इंचापासून पण आपण ही स्केल अशी ठेवायची आणि या पद्धतीने बरोबर हा इथला पॉइंट आणि हा आपला मोंड्यातला पॉइंट व्यवस्थित जोडायचा. आणि बघा या पद्धतीने याला असा जोडून मोंड्याचा शेप देऊन घ्यायचा. या पद्धतीने आपला मोंड्याचा आकार देऊन घेतला आणि हाताने थोडंसं याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. तर हा आपला फ्रंट पार्ट आणि बॅक साईड दोन्हीही मोंड्याचा आकार जो आहे तो आपला देऊन झालेला आहे. आता इथं आपल्याला काय करायचं, आपल्याला इथं गळा रुंदी घ्यायची. तर ती आहे 2.25 इंच. संपूर्ण शोल्डर किती तयार होते ते बघा. आता सर्वात पहिलं तर ते झालेलं आहे 2.25 इंच. शिवल्यानंतर हे शोल्डर पट्टी जी आहे ना ती राहणार आहे 2.25 इंच. मग इथं तर तुम्हाला शोल्डर पट्टी मोठी पाहिजे असेल तर तुम्ही शोल्डर थोडंसं मोठं पण घेऊ शकता. आता आपण इथं गळा उंची टाकायची आहे. तर मी इथं आता आपले 2 पार्ट निघणार आहे, एक बॅक साईड आणि एक फ्रंट पार्ट बरोबर. तर मी इथं तुम्हाला सर्वात पहिलं
बॅक साईडचं दाखवून देते। हे बघा, सॉरी, तर मी सर्वात पहिले तुम्हाला हे कटिंग करून घेते जेणेकरून तुमच्या व्यवस्थित लक्षात बसन। फक्त आपल्याला इथं मोंड्याचा आकार कट करायचा आहे, कारण की आपण इथं घडीनुसार पेपर कट करून घेतलेला आहे। तर सर्वात पहिले आपण बॅक साईडचा मोंड्याचा आकार कट करू आणि बॅक साईड जो आहे ना तो आपण साईडला काढून घेऊ आणि मग त्याच्यावरती मी तुम्हाला लगेचच गळा ते दाखवून देते, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात बसन। तर हे बघा, गळा रुंदीला मी मार्किंग करून घेतलं। आता हे दोन्ही पण पार्ट आपण इथं वेगळे करून घेऊ, म्हणजे एक बॅक साईड आणि एक फ्रंट पार्टसाठी। हे बघा, तर आता जो आपला 1 नंबरचा मोंढ्याचा आकार होता तो आपण इथं कट केला, त्यामुळे आपण हा एक खालचा जो पेपर आहे बॅक साईडचा तो आपण काढून घेऊ, कारण की आता हा जो आपल्याला आहे हा फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार कट करायचा आहे। तर मी 2 मिनिटं तो साईडला ठेवते आणि इथं तुम्हाला मागचा गळा कसा काढायचा तो दाखवून देते, म्हणजे आपला बॅक साईड पार्ट हा क्लिअर होऊन जाईल। त्याच्यानंतर इथं गळा रुंदी मी ही 2.25 इंच घेतली। इथून तुमचा जो काय आवडीनुसार गळा आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे। जसं माझं 10 इंच आहे, मी टाकून घेतला, म्हणजे जर 10 असेल तर 10.5 घ्या, 9 असेल तर 9.5 घ्या। या पद्धतीने जो काय मागचा गळ्याची उंची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच प्लस करून घ्यायचे आणि गळा रुंदी जी आहे ना ती 2.5 इंच ठेवायची। या पद्धतीने आपण इथं बॉक्स काढून घ्यायचा आणि आवडीनुसार गळा घ्यायचा। इथं तुम्ही आता कोणता पण गळा घेऊ शकता, चौकोनी पण ठेवू शकता। तर तुम्ही ह्या स्केलचा वापर इथंही करू शकता। तुम्हाला गोल गळा बघा या पद्धतीने घेऊ शकता। खूप सोप्या पद्धतीने गोल गळ्याचा आकार तुम्ही इथं घेऊ शकता। तुम्हाला वाटलं आपण हा बाहेरून डीप गळा घ्यायचा तर तो पण इथं तुम्ही घेऊ शकता। तर या पद्धतीने आपला बॅक साईड हा संपूर्ण क्लिअर झाला। राहिले आहेत टक्स, तर ते तुम्ही इथं 4 इंचाचे मारून घेऊ शकता। तर वरच्या साईडला तुम्ही 4 इंच पण घेऊ शकता किंवा 3.5 इंच पण घेऊ शकता। या पद्धतीने आपलं बॅक साईडचे टक्स पण झालेत, म्हणजे इथं आपला संपूर्ण बॅक साईड हा क्लिअर झाला। आता राहिलेली आहे आपली फ्रंट पार्ट, तर मी फ्रंट पार्टचं तुम्हाला कटिंग दाखवते। हे बघा, आता हा जो आहे आपला फ्रंट पार्ट आहे, तर हा आपला मोंड्याचा आकार आहे, तो पण मी तुम्हाला कटिंग कसा करायचा ते पण सांगणार आहे। त्याच पहिले सर्वात पहिला आता आपण फ्रंट पार्ट कटिंग करतोय, तर पुढचा गळा आपण इथं टाकून घेऊ। तर कटोरी ब्लाउज आहे, कटोरी ब्लाउजमध्ये जास्त खाली गळा घ्यायचा नाही, जवळजवळ तुम्ही 6.5 इंचापर्यंत हा गळा घेऊ शकता। मग 6.5 इंच घेतलंय मी आणि 2.5 इंच गळा रुंदी घेतली। 2.5 इंच गळा रुंदी घेतल्यानंतर हा बॉक्स काढून घेतला। बॉक्स काढून घेतल्यानंतर इथून आपल्याला द्यायचा आहे कटोरीचा असा गोल आकार, म्हणजे गळ्याचा आकार द्यायचा आहे। सॉरी, कटोरीचा नाही, तर कटोरी ब्लाउज आहे त्याच्यामुळे आपण गोल गळा घेतला आहे। नाही तर प्रिन्स कट असला तर आपण डिझाईनचा पण गळा घेऊ शकतो। तर हा अशा पद्धतीने आपण हे गोल गळ्याचं मार्किंग करून घेतलं। आता इथून घ्यायची आपल्याला योकपट्टी। तर आपली योकपट्टी जी आहे ती आहे 2.5 इंच। 32 साईजसाठी आपण इथं 2.5 इंचाची योकपट्टी टाकून घेतली। या पद्धतीने सरळ लाईन ओढून घ्यायची। लाईन ओढून घेतल्यानंतर या गळ्याच्या साईडने या योकपट्टीवर आपल्याला 1.5 इंचाचं वरतून शेप द्यायचा आहे आणि इथून जवळजवळ 2.5 किंवा 2.25-3 इंच इथून या पद्धतीने शेप देण्यासाठी हा पॉइंट इथं जोडून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने ही आपली योकपट्टीचा आकार झाला। आता इथून आपल्याला काय करायचं आहे, कटोरीचा आपल्याला इथं 32 साईजसाठी कटोरीचं माप टाकायचं आहे, बरोबर। तर 10 इंच आपली घडी आलेली आहे, तर अर्थातच आपली कटोरी जी आहे ती 5 इंचाची येणार आहे। तर 32 साईजसाठी इथं तुम्हाला 5 इंचाची कटोरी घ्यायची आहे। वरच्या साईडला एक 5 इंचाचा पॉइंट घ्या। मी हा पॉइंट का म्हणते, तर तुम्हाला व्यवस्थित याचा म्हणजे कटोरीला शेप वगैरे छान असा देता येईल, बरोबर। सरळ लाईन ओढून घेतली। आता हा बघा फ्रंट पार्ट आपला मोंड्याचा आकार, इथून आपल्याला घ्यायचा आहे 2.5 इंच पॉइंट। तर हा 2.5 इंच पॉइंट ही आपण इथं घेतलेला आहे आणि इथून आपल्याला घ्यायचा आहे जवळजवळ बघा 1 इंचाचा पॉइंट हा आपण घ्यायचा आहे। इथून हा 1 इंचाचा पॉइंट आणि हा 5 इंच आपल्याला इथं जोडून द्यायचा आहे, जो आपण इथून वरतून मोजला आणि हा पॉइंट आपण इथून 2.5 इंच घेतलेला आहे। तर हा आपल्याला इथून काय करायचं आहे, फक्त शेप द्यायचा आहे आपल्याला इथून कटोरीचा। बघा या पद्धतीने शेपही आपण देऊन घेतला, तर छान असं आपलं संपूर्ण मार्किंग तयार झालं। मग आता आपण याचं काय करायचं, कटिंग करून घेऊ याचा। चल, तर हे बघा
सर्वात पहिले मी तुम्हाला मोंड्याचा आकार कट करून दाखवते। बघा, आपण सर्वात पहिलं कट केला तो बॅक साईडचा होता आणि हा फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार हा खोल असतो जो आपण इथं कट करून घेतला। आता आपण इथं योकपट्टी कट करून घेऊ। त्याच्यानंतर आपल्याला कटोरी कशी वाढवायची ते पण आपण बघणार आहे या पद्धतीने। आता ही जी योकपट्टी आहे ही आपल्याला परत एकदा ज्यावेळेस आपण हा ब्लाउज वरती कपडा ठेवू त्यावेळेस तुम्हाला हा पाऊण इंचानी वाढवायचा आहे। पाऊण इंच, अर्धा इंच आणि प्लस पाव इंच, बरोबर, म्हणजेच पाऊण इंच। तर या पद्धतीने ही वाढवायचं। नाही तर फ्रंट पार्ट हा कमी पडेल का, तर आपल्याला इथं जोडण्यासाठी आपण तर अर्धा इंच याच्यामध्ये आपलं एक्स्ट्रा असतंच, जसं की शोल्डरमध्ये अर्धा इंच आणि खाली कमरेपट्टीला अर्धा इंच, पण याच्यामध्ये आपल्याला दोन ठिकाणी जोड द्यावा लागतो। बघा, इथं अर्धा इंच लागतं आणि खालच्या साईडला हे अर्धा इंच, पण तरीही आपण इथं पाऊण इंच कपडा घ्यायचा आहे। म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा इथं पाऊण इंच घ्यायचा आहे, नाहीतर मग फ्रंट पार्ट हा तुमचा कमी बसन, बरोबर, फिटिंगला। त्यामुळे हा पाऊण इंचानी योकपट्टी ही वाढवायची आहे। तर मी योकपट्टीचं तुम्हाला सांगितलं, तर मी आपण ती कटही करून घेतली। त्याच्यानंतर आपण इथं गळा घेऊ काढून। वाटलंच तर तुम्ही पेपरवरती ती योकपट्टी वेगळी पण कट करू शकता, म्हणजेच हीच योकपट्टी ठेवून खालून लगेच पाऊण इंच वाढवून घ्यायचं किंवा ब्लाऊजवरती ठेवून कट करायची। हे बघा, आता हे आपण कटोरी कट करून घेतली। हे बघा, या पद्धतीने आपली ही कटोरी तयार झाली। फक्त ही जी योकपट्टी आहे ही खालून तुम्हाला पाऊण इंचानी वाढवून घ्यायची आहे। तर हे याच्यामध्ये काहीही बदल करायचा नाहीये, फक्त योकपट्टी वाढवायची। आता कटोरी कशी वाढवायची ते पाहू। त्यासाठी आपण एक वेगळा पेपर घेऊ। हे बघा, आता ही कटोरी आपण जशीच्या तशी याच्यावरती आखून काढू। हे बघा, या पद्धतीने। आता ही कटोरी आपण जशीच्या तशी आखून काढल्यानंतर ही कटोरी ह्या साईडने आपल्याला 1.5 इंचानी वाढवायची आहे। जिकडं आपली हुक लूक पट्टी असते तिकडनं 1.5 इंच वाढवायचं आणि जिकडून आपला गोल शेप आहे तिकडून आपल्याला 1 इंच वाढवायची आहे। आता हा पॉइंट आणि हा पॉइंटचा आपल्याला घ्यायचा आहे मधला सेंटर, तोही आपल्याला ह्या कटोरीच्या वरती घ्यायचा आहे। म्हणजे ही जी रेष आपला जो कटोरी आहे ही याच्यावरती मधला सेंटर घ्यायचा आहे। आता इथून आपल्याला घ्यायचा आहे 1.5 इंचाचा एक पॉइंट, तो घेतल्यानंतर पाव इंच हुकलूक पट्टीच्या साईडला आणि जो आपण गोल शेप देतो तिथेही आपल्याला पाव इंच घ्यायचे। या पद्धतीने घेतल्यानंतर आता हे पॉइंट आपल्याला जोडायचे। हे बघा, या पद्धतीने आणि हा ही पॉइंट इकडे जोडून द्यायचा। तर हा जो गोल शेप आहे ना तो व्यवस्थित आपल्याला गोल आकारात देऊन घ्यायचा। हे बघा, किती छान आपली कटोरी इथं तयार झाली। एकदम मस्त आणि एकदम सुरेख अशी कटोरी आपली निघलेली आहे। तर आपण हिला कट करून घेऊ आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी तिचा फायनली लुक पण दाखवणार आहे, कशा पद्धतीने ती तयार होती म्हणून, आणि तिचा टक्स किती घ्यायचा ते पण सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लगेच स्किप करू नका, तर व्हिडिओवर कंटिन्यू राहा। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। समजलं की नाही समजलं ते पण सांगा, नसेल समजलं तर तसंही सांगा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी आणखीन छान तुम्हाला सांगायचा प्रयत्न करीन। आणि समजलं तर तसंही सांगा। तर हे बघा, ह्या कटोरीचा आपण हे टोक एकमेकांवरती ठेवल्यानंतर ह्या कटोरीचा टक्स किती घ्यायचा तो चेक करायचा आहे आपण। तर इथून सर्वात पहिले 1.25 इंचाचा आपल्याला टक्स घ्यायचा। किती इंच? 1.25 इंच। हा आडवा टक्स 1.25 इंच, उभा टक्स जो आहे ना तो 2.5 इंच घ्यायचा आहे। बघा, या पद्धतीने आता हा टक्स आपल्याला इथे जोडायचा आहे। आता हा जोडून दिल्यानंतर हा आपण इथे या लाईनीवर बरोबर असं फोल्ड करू आणि मग आपला कटोरीचा जो फायनली लुक आहे तो तुम्ही या पद्धतीने पाहू शकता। खूप सुंदर याचा लुक आलेला आहे बघा। आणि ज्यावेळेस आपली ही क्रॉस पट्टी याच्यामध्ये फिट होती ती बरोबर याच्यामध्ये अशी व्यवस्थित बसती। हे बघा, कुठंही कमी नाही आणि जास्त नाही। हे बघा, या पद्धतीने ही एकदम व्यवस्थित अशी बसल्या जाते। त्याच्यानंतर ही आपली योकपट्टी ही सुद्धा व्यवस्थित याच्यावर बसल्या जाते। आता ज्यावेळेस आपण ही कटोरी अशी ओपन करू तर ही कटोरी ना आपली 1 इंचानी एक्स्ट्रा भरते।
हे बघा वरच्या साईडला. पण ज्या वेळेस तुम्ही ही कटोरी जोडशान टक्स मारून तर ही कटोरी बरोबर आपली यामध्ये एकदम तंतोतंत याच्यामध्येही फिट होत असती. त्यामुळे घाबरायचं नाही की आपली कटोरी मोठी झाली की काय झालं. एकदम छान आणि एकदम मस्त शेप निघला. आणि संपूर्ण 32 साईजचं मी तुम्हाला इथं कटिंग दाखवलं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला सांगा कमेंट करून. तर हा आपला बॅक साईड पार्ट आहे आणि फक्त राहिलेली बाही. तर बाहीचा मी व्हिडिओ तुम्हाला खरं तर म्हणजे मी कालच्याच व्हिडिओत बाही कटिंग संपूर्ण ब्लाऊजमध्ये व्हिडिओ तर खूप मोठा होऊन जातो. बाही कटिंग दाखवली तर व्हिडिओ खूप मोठा होतो. तर त्यामुळं तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये शेवटी जायचं. डायरेक्टली व्हिडिओ लावल्यानंतर बाहीचा व्हिडिओ जो आहे ना तो डायरेक्टली शेवटी जायचं. तिथं तुम्हाला बाहीचा व्हिडिओ नक्की बघायला भेटेल. मी तशी लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग आहे त्यामध्ये तुम्हाला प्रिन्सेस कट नसेल बघायचं नका बघू. फक्त पुढं जायचं थोडंसं आणि तिथं जाऊन तुम्हाला म्हणजे शेवटी जायचं 2-3 मिनिटाच्या व्हिडिओ अगोदर आणि तिथून तुम्ही बाहीचा व्हिडिओ नक्की बघा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमच्या सर्व मैत्रिणींचे धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.